संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे संत होऊन गेले। आपली संत मंडळी खूप मोठी आहे। त्यामधील जडजीवांचा उद्धार करण्याकरता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचमवेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराया यांचा अवघ्या 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या परिचयातील पाठातील गोड आणि चिंतनीय असा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला। विठाला 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 अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। या अभंगामधून श्री संत तुकोबाराया आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये जो अनुभव त्यांनी घेतला तो अनुभव जगासमोर प्रगट त्या ठिकाणी करतात। खऱ्या अर्थाने ज्या लोकांमध्ये आज आपला जन्म झाला महाराज त्या लोकांचं नाव काय आहे? मृत्यूलोक। मृत्यूलोक म्हणजे मरणाऱ्यांचं लोक। या मृत्यूलोकामध्ये जेवढे काही जीव या ठिकाणी आपला देह घेऊन जन्माला आले महाराज मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढ्यांचा जन्म झाला तेवढ्यांना एक ना एक दिवस मरावं लागतं। म्हणून या लोकांचं नाव आहे मृत्यूलोक। आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागतं महाराज। जो या ठिकाणी जन्माला आला महाराज त्याला प्रत्येकाला जाणं हे निश्चित आहे, हे ठरलेलं आहे। आणि या ठिकाणी मृत्यूचं जे सूत्र आहे महाराज त्याचा सूत्रधार जो आहे तो परमात्मा आहे। आपल्या हातामध्ये काही सुद्धा त्या ठिकाणी नाही। संत महात्मे देखील सांगतात महाराज जो खाटेवरती आला महाराज त्याला एक ना एक दिवस ताटीवरती जावं लागतं। परंतु हे जात असताना आपण आपलं जीवन जगत असताना कशा पद्धतीने जीवन जगावं महाराज याचा अनुभव संत महात्म्यांनी घेतला। तुकोबारायांचा जन्म सुद्धा या मृत्यूलोकामध्ये झाला होता। या मृत्यूलोकामध्ये जन्म झाल्यानंतर संत महात्म्यांनी परमार्थ केला महाराज, भगवंताची प्राप्ती केली। आज आपण सुद्धा जीवन जगतो। जीवन जगत असताना भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं अतिशय गोड नाम आपल्या मुखामध्ये यायला पाहिजे। परंतु आपण भगवंताचं सहजासहजी नामस्मरण करत नाही। संत महात्म्यांनी जगाला धर्म शिकवला। संत महात्म्यांनी जगाला उत्तम असणारा योग्य मार्ग असणारा त्या ठिकाणी दाखवला। ही कशाच्या मार्गे परमार्थ करावा। तो परमार्थ करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताची आस्था किती असावी, आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या नामावरती विश्वास कसा असावा, भगवंताच्या नामाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये भाव कसा असावा हे सांगणारं तत्व जर कुठलं असेल महाराज तर ते तत्व म्हणजे फक्त आणि फक्त संत महात्मे आहेत। या संत महात्म्याने तुमच्या आमच्यासारख्या या मृत्यूलोकामध्ये अवतार धारण केला म्हणजे तुमच्या आमच्यासारखे या मृत्यूलोकामध्ये जन्माला आले महाराज। परंतु जन्माला आल्याच्या नंतर काय काय कार्य संत महात्म्यांनी केले ते कार्य जीवनामध्ये आपण सुद्धा करावे। कारण की मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही। त्या मार्गाने संत महात्मे ज्या मार्गाने गेले महाराज त्या मार्गाने जीवनामध्ये आपण सुद्धा जायला पाहिजे। संत महात्म्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अनुभव घेतला आणि तोच असणारा अनुभव या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा समोर प्रगट करतात। तुकोबाराय सांगतात या ठिकाणी जन्माला आलो ना मी, जन्माला आल्याच्या नंतर भगवंताचं नामस्मरण करत असताना माझा शेवट गोड व्हावा यासाठी मी अविरत त्या ठिकाणी प्रयत्न केले। रात्रंदिवस माझा शेवट गोड व्हावा ना यासाठी मी प्रयत्न केले। एका माणसाने विचारलं का हो महाराज तुम्ही सांगताय जन्म झाला तेव्हापासून भगवंताचं नामस्मरण केलं, जन्म झाला भगवंताची भक्ती केली, भगवंतांच्या अंतःकरणापासून सेवा केली, फक्त आणि फक्त शेवट गोड होण्याकरिता एवढा अट्टहास केला। मग मला सांगा ना महाराज तुमचा शेवट गोड झाला का? तुकोबारायांना प्रश्न केल्यानंतर तुकोबाराय सांगतात त्या ठिकाणी माझा शेवट गोड झाला नाही असं नाही, माझा शेवट फार सुंदर झाला, फार गोड झाला, फार उत्तम गोड त्या ठिकाणी झाला। महाराज ठीक आहे तुमच्या जीवनाचा शेवट गोड झाला, रे शेवट तो भला माझा बहु गोड झाला, फार सुंदर गोड झाला माझा शेवट गोड झाला म्हणता, आयुष्यभर प्रयत्न केले म्हणता आणि तुमचा शेवट गोड होत असताना कशा पद्धतीने गोड झाला, कधी झाला हे जरा आम्हाला सांगता का? तेही तुकोबाराय सांगतात अरे आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। मी ज्यावेळेस या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर माझ्या परमात्म्याला मी माझ्या माहेराला गेलो आणि माझ्या रखुमाईचा वर म्हणजे माझे वडील असणारे पांडुरंग परमात्मा, माझे पिता आई असणारी रखुमाई माता, माझ्या माहेराला जाऊन मी ज्यावेळेस त्यांना भेटलो त्यावेळी माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला। आणि हा शेवट गोड करत असताना कितीतरी संकट माझ्या जीवनामध्ये आले, परंतु त्या सर्व संकटावरती मात या ठिकाणी जीवनामध्ये केली। अरे परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, एवढे दुःख सहन केले पण ज्यावेळेस माझ्या आई वडिलांना भेटलो माझा शेवट गोड झाला ना, माझ्या जीवनामध्ये जो काही शीण मला
झाला होता तो सर्व शीन माझ्या जीवनामधला निघून गेला आणि आता अखंड माझ्या वाणीमध्ये फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन आहे. भगवंताचं नामस्मरण सोडून मला दुसरं काही बोलू वाटत नाही. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. तुकोबराय सांगतात, संसारासाठी इतरत्र गोष्टीसाठी माझी वाणी खऱ्या अर्थाने गेलेली आहे. माझी वाणी आता फक्त भगवंताचं नामस्मरण घेण्यासाठी शिल्लक आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. असो आपण अभंगाचा शब्दशः भावार्थ पाहिला, परंतु वक्त्याचा आद्य कर्तव्य आहे. ज्या निमित्ताने कीर्तन आहे तिथला अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की किम निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. या ठिकाणी कैलासवासी श्री दादा दत्तात्रय निंभोरे यांना आज आपल्या कुटुंबामधून जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचंही प्रथम पुण्यस्मरण, त्यांचंही प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्यांच्या पाठीमागे सुंदर असणारा त्यांचा परिवार देखील या ठिकाणी आहे. बघा, त्यांचे असणारे वडील दत्तात्रय जयवंत निंभोरे, आई सुभद्रा दत्तात्रय निंभोरे, या ठिकाणी त्यांचे असणारे चिरंजीव ज्यांना मी माझा भाऊ मानते असे असणारे आदरणीय श्री आप्पा दादा निंभोरे, दुसरा असणारा त्यांचा मुलगा समाधान दादा निंभोरे, त्यांची असणारी मुलगी शीतल गणेश औटी, भाऊ सुरेश दत्तात्रय निंभोरे, भाऊ रवींद्र दत्तात्रय निंभोरे आणि त्यांची असणारी नातवंड आदित्य आप्पा निंभोरे, विष्णू आप्पा निंभोरे. हे सर्व असणारं सांप्रदायिक जे कुटुंब आहे महाराज. आणि खऱ्या अर्थाने या कुटुंबामधला आधारवड या ठिकाणी यांच्या जीवनामधून निघून गेला. या ठिकाणी दादांच्या जीवनाबद्दल जर सांगायचं झालं महाराज तर त्यांची जीवन जगत असताना जवळपास 35 वर्ष त्यांनी भगवान दत्तात्रयाची आराधना केली होती, सेवा केली होती. परंतु मृत्यू हा मानवी जीवनामधलं असं हे मानवी जीवनाचं सत्य आहे. ज्यावेळी ज्या ठिकाणी जशा पद्धतीने मृत्यू ठरलेला आहे महाराज, त्या ठिकाणी माणूस स्वतः जाऊन पोहोचत असतो आणि तशा पद्धतीने मृत्यू होतो. घटना घडून गेल्यानंतर बरेच लोक म्हणतात की अमुक व्यक्ती जर त्या ठिकाणी गेला नसता. आणि कलियुगामधलं उदाहरण जर पाहिजे झाले म्हटलं जर महाराज, कित्येक जण ॲक्सिडेंटमध्ये जातात महाराज, काहींचे अपघात होतात, कुणी अटॅकनी जातात, कुणी कुणाला पॅरेलस होतो, काही जण जर रात्री झोपले महाराज तर सकाळी उठत सुद्धा नाहीत. माझी भाषा समजते ना तुम्हाला? की आता हे अनेक म्हणजे बरं त्यासाठी मृत्यू येण्यासाठी म्हातारच व्हावं लागतं असं अजिबात नाही. कुणाचं वय 5 वर्ष असेल महाराज, अरे जन्म झालेल्या लेकराचा सुद्धा आज भरवसा नाही. कोण कधी जाईल महाराज सांगू शकत नाही. आणि मग आपण आपलं ही मन आहे महाराज, आपण म्हणतो की नाही हा व्यक्ती याला आत्ता सांगितलं होतं, आता घरामध्ये याने जेवण केलं आणि गाडीमध्ये बसला आणि 5 मिनिटाच्या अंतरावरती हायवेला लागला आणि याचा अपघात झाला. आई सांगत होती, बाळा जाऊ नको रे आत्ताच. जर नसता बसला, जर नसता धावत पळत गेला तर हा ॲक्सिडेंट झाला नसता अपघात झाला. परंतु ज्या ठिकाणी आपला मृत्यू ठरलेला आहे, जी वेळ आहे महाराज, त्या वेळेमध्ये आपण खऱ्या अर्थाने त्या मृत्यूपर्यंत पोहोचत असतो. आणि मानवी जीवनाची अंतिम सत्यता म्हणजे आहे मृत्यू. आपण त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो महाराज. त्या न्यायाप्रमाणे या कुटुंबाला सोडून हा जीवात्मा निघून गेलेला आहे. आज आदरणीय दादांचे प्रथम पुण्यस्मरण आहे आणि खऱ्या अर्थाने या पुण्यस्मरणामध्ये या गाण्यामधून, वादनामधून, या ठिकाणी वक्तव्यामधून, तुमच्या श्रवणामधून जी काही भगवंताची सेवा, भगवंताचं नामस्मरण करत असताना जे काही पुण्य फल या ठिकाणी प्राप्त होणार आहे, हे सर्व असणार आपण दादांच्या नावे पाठवणार आहोत. आणि आपण सर्वांनी भगवंताला एक इच्छा या ठिकाणी व्यक्त करायची की आता जी गती भगवंता तुम्ही त्यांना दिले याच्यापेक्षा उत्तम असणारी गती भगवंता तुम्ही त्यांना द्यावी. विठ्ठला 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 विठ्ठला. मानवी जीवन जगत असताना महाराज, मानवी जीवनाचं अंतिम सत्य म्हणजे मृत्यू आहे. हा मृत्यू आपण कितीही टाळण्याचा प्रयत्न करा महाराज, तो आपण टाळू शकत नाही. जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त घाबरतो आपण. कशाला भीतो आपण? कशाला घाबरतो सांगा बरं? मरणाला घाबरतो महाराज. एखाद्याला जर सहज म्हटलं ना, चालता चालता जा मर तिकडं, तर तो शब्द सुद्धा माणसाला सहन होत नाही. संत महात्मे सांगतात, अगा मरहा बोलणं सहाती, म्हणजे मर हा शब्द सुद्धा माणसाला जीवनामध्ये सहन होत नाही. मरावं हे प्रत्येकाला लागतं महाराज, परंतु ते मरण येण्या अगोदर आपण आपलं जीवन जगून घेतलं पाहिजे. आमचे संत महात्मे सांगून गेले महाराज, मरणाआधी सावध व्हावे, मरण आल्यानंतर सावध होऊन काही उपयोग नाही. मृत्यू येण्या अगोदर आपण आपल्या जीवनामध्ये सावधानता त्या ठिकाणी बाळगली पाहिजे. परंतु हे कधी कळतं आपल्याला? ज्यावेळेस यम आपल्या समोर उभं राहतं महाराज, आणि यम देवता आपल्यासमोर उभं राहिल्याच्या नंतर, जसं आता मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये असल्यामुळं
आता चित्रपट बघण्यासाठी आपल्याला टी व्ही समोरच बसावं लागतं असं अजिबात नाही महाराज. जसं एखादं आता जुन्या काळामध्ये चित्रपट जर बघायचं जर झालं महाराज तर आपण असं बसावं पडद्यासमोर आणि पांढरा असणारा मोठा असणारा पडदा, जसं आपण समोर बसल्यानंतर तो चित्रपट अगदी स्पष्ट त्या पडद्यावरती दिसावा ना महाराज, त्याप्रमाणे यम आपल्या समोर उभा राहिल्यानंतर चित्रपटासारखं या ठिकाणी आपलं संपूर्ण असणारं आयुष्य आपल्या कुठं असतं, डोळ्यासमोर असतं. पण कधी यम समोर उभा आहे, आपलं आयुष्य आपल्या डोळ्यासमोर उभं आहे आणि त्या काळामध्ये मग त्या क्षणी आपल्याला वाटतं की आपण जर भगवंताचं स्मरण केलं असतं तर फार बरं झालं असतं महाराज. परंतु एकदा वेळ निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी काही सुद्धा उपयोग होत नाही. मानवी जीवनामध्ये काही प्रकारचे 3 प्रकारचे काळ पडतात महाराज. एक आहे भूतकाळ, दुसरा आहे वर्तमान काळ आणि तिसरा आहे भविष्यकाळ. भूतकाळ कशाला मानतो आपण? भूतकाळ कसं माहिती आहे आपल्याला, जे आपल्या जीवनामधले पाठीमागं जे घडलं महाराज. बरेच माणसं भूतकाळामध्ये जगतात महाराज, बरेच माणसं जगतात. आता या ठिकाणी जर 60, 65, 70, 75चे आजोबा जर असतील महाराज तर ते बरेच जण भूतकाळामध्ये जगतात आणि जीवन जगत असताना आपला पाठीमागचा भूतकाळ काढतात महाराज. आमच्या वयामध्ये आम्ही अशा गोष्टी केल्या, आमच्या वयामध्ये आम्ही तसं केलं. ज्यावेळेस ते आपल्या तरुण मुलांना तरुण मुलींना उपदेश करत असतात की बाबा ही अशी गोष्ट करू नये, आमच्या वयामध्ये आम्ही ते केलं. कुठं जगतो आपण? भूतकाळामध्ये. परंतु आता कलियुगामध्ये जीवन जगत असताना पाठीमागे फक्त भूतकाळ आठवून जमत नाही. मग कशाचा विचार करायला पाहिजे? कशाचा? वर्तमानाचा. बरोबर आहे की नाही? वर्तमान जगतोय ना आज आपण वर्तमानामध्ये आहोत आणि आज जर वर्तमान जर आपण चांगला जगला महाराज तर उद्याचं भविष्य आपलं चांगलं घडणार आहे. पण वर्तमान जगत असताना जर आपण फक्त भूतकाळाचा विचार केला, आमचे संत महात्म्यांनी सांगून गेले महाराज. संत महात्म्यांचे प्रमाण आहेत. संत महात्म्यांनी जगाला धर्म शिकवला, परमार्थ शिकवला. बाबा भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून आपण घ्यायला पाहिजे. बरेच लोक म्हणतात घेतलं असतं हो नाव. बरेच महाराज मंडळी म्हणतात पवित्र असणारी तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये पाहिजे. ज्याची घालायची इच्छा आहे महाराज तो घालत नाही आणि विचार करतो समाजाचा की लोक म्हणतील करून करून भागला आणि देवपूजेला लागला मग नको घालायला. पण संत महात्मे सांगतात ऐक रे दादा, पाठीमागे लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात करू नको. भूतकाळामध्ये जीवन जगू नको. जो गेला ना पाठीमागे तुझा काळ, तू जीवनामध्ये काय खाऊ नये ते खाल्लं असेल, काय तुला वाईट कर्म करायचं असेल केलं असेल, पण आता जर तुझी मनस्थिती सुधारत असेल, आता जर तुझी इच्छा असेल की भगवंताचं नामचिंतन करावं, पवित्र असणारी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी, परमार्थ करावा, तर तू भूतकाळाची चिंता सोड, भूतकाळाचा विचार सोडून दे. तो काळ पाठीमागे पडला रे दादा, त्याचा विचार करू नको. आता वर्तमान तू सुखाचा जग आणि उद्या पुढच्या भविष्याचा विचार कर. तुकोबार यांनी सांगितलं प्रमाण महाराज, अरे मागे केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. अरे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा. मागे गेले तर आयुष्य जाऊ द्या, राहिलेलं आयुष्य चांगलं जगलं पाहिजे. वर्तमानामध्ये आपण चांगलं कर्म करत आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे महाराज. आणि वर्तमानामध्ये जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर उद्या आपलं भविष्य चांगलं घडणार आहे. वर्तमानाचा विचार करतात महाराज. शाळेमध्ये शिकत असताना तरुण मुलं जे असतात ना महाराज ते वर्तमान सुंदर जगतात महाराज. कसा जगतात? अभ्यास करून जगतात. वर्तमान एवढा सुंदर जगतात, एवढा सुंदर अभ्यास करतात, चांगल्या मार्काने पास होतात. का वर्तमान सुंदर जगतात याचं कारण सांगू? त्यांना उद्याचं भविष्य चांगलं घडवायचे. ज्याला उद्या भविष्य चांगलं घडवायचे त्यांनी आज वर्तमान काळ सुधारणं गरजेचं आहे. हा संत महात्म्यांनी देखील आपल्या जीवनामध्ये या काळांचा अनुभव घेतला महाराज. आणि या ठिकाणी येणारा काळ म्हणजे आपला भविष्य काळ आहे. भविष्य काळामध्ये आपल्या कधी ना कधी एक ना एक दिवस मृत्यू आपला येणार आहे. काळ आपल्यावरती झडप घालणार आहे. त्यासाठी भगवंताचं नामचिंतन करून तो काळ देखील आपला सोपा आपल्याला जीवनामध्ये करता येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हे 3 प्रकारचे काळ झाले महाराज. परंतु सर्वसामान्य मनुष्य म्हणजे आपण संसारिक जीव आहोत ना, आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये 2 काळ महत्त्वाचे असतात. बघा आपल्या लक्षामध्ये येतात की नाही? किती महत्त्वाचे असतात? 2 काळ. कुठले कुठले? पहिला काळ म्हणजे सकाळ आणि दुसरी म्हणजे सकाळ म्हटल्यानंतर संध्याकाळ ही
सोबत येणारच आहे महाराज. आपल्या जीवनामध्ये 2 काळ महत्त्वाचे असतात महाराज. जे संसारी लोक आहेत ना, त्यांनी हे 2 काळसुद्धा उत्तम जीवनामध्ये जर साध्य केले महाराज, तरी भगवंताची प्राप्ती होते. एकतर आपल्या जीवनामधली सकाळ चांगली असली पाहिजे महाराज. सकाळी उठावं, स्नान करावं, भगवंताची पूजा करावी. पूजा करत असताना अंतःकरणापासून महाराज आपल्या मुखामध्ये काय पाहिजे? भगवंताचं नामस्मरण पाहिजे. आपल्या घरामध्ये कटकट नसली पाहिजे. आपल्या घरामध्ये वादविवाद नसले पाहिजे. जरी झाले असतील महाराज तरी रात्री भांडण झाली, रात्री सोडून द्यावी आणि सकाळी अतिशय गोड पद्धतीने साजरी करावी. आणि मुखामध्ये अखंड भगवंताचं नामचिंतन आपले असावं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय सर्वांनी म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, 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 हे कधी असलं पाहिजे? सकाळी असलं पाहिजे महाराज. पूर्वीच्या काळी अशी प्रथा होती महाराज. या ठिकाणी 65-75चे आजोबा असतील, त्यांना विचारा. पूर्वीच्या काळामध्ये लोक स्नान संध्या झाली की आपण गावामध्ये जायचं महाराज. गावामध्ये काही काम नसायचं. गावामध्ये जायचं, मारुतीरायांचं दर्शन घ्यायचं आणि एखादा मित्र जर आपला गावातलाच असायचा, तो मित्र भेटल्याच्या नंतर, आता मोबाईलचा काळ असल्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि जे हरी करायला कोणाला वेळ नसतो, पण मित्र दिसलं की त्या माणसाने लांबून वरती हात करायचं आणि काय म्हणायचं? राम राम. होतं की नाही? उठल्याबरोबर राम होता महाराज. आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये जन्म झाल्यापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत हा राम आहे. परंतु मध्यान्नामध्ये राम आपल्याला आठवत नाही. त्या ठिकाणी सकाळी रामराम झाल्याच्या नंतर महाराज त्याच्या दिवसाची सुरुवाती अतिशय गोड व्हायची. आपला वारकरी संप्रदाय महाराज, या वारकरी संप्रदायाचा मुख्य परमात्मा जर म्हटलं तर कुणाला मानतो आपण? पंढरीचे वारकरी. म्हणजे आपण कुणाला मानतो? भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला मानतो महाराज. हे वारकरी संप्रदायाचं जे भजन आहे, भजन परंपरा कुठून सुरुवात होते महाराज? कीर्तन सुरू झालं आपलं, परंतु पहिला शब्द कुठला उच्चारला आपण? रामकृष्ण हरी. बरोबर आहे की नाही? आणि आता ज्यावेळेस कीर्तन संपणार आहे त्यावेळी सुद्धा आपण काय म्हणणार आहोत? ज्ञानदेव तुकाराम. म्हणजे शेवटी सुद्धा काय आला? राम आला की नाही? जन्म झाल्याच्या नंतर आपण राम म्हणतो महाराज. आणि शेवटच्या क्षणी ज्यावेळेस या कुडीमधून आपला आत्मा बाहेर पडाल आणि 14 खांदेकरी उचलतील महाराज, आपल्याला स्मशानाकडे आपली यात्रा निघेल, त्यावेळी सुद्धा काय शब्द असतो? राम नाम सत्य. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत राम आहे, परंतु माध्यान्हामध्ये तो राम आपल्याला आठवत नाही. आपल्या जीवनामध्ये शोकांतिका आहे. माझा विषय चालू होता की सकाळी उठल्याच्या नंतर हा राम आपल्या मुखामध्ये असावा. म्हणजे ही नामस्मरण आपल्या मुखामध्ये असेल महाराज. आपल्या जीवनाची सुरुवात जी आहे, आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे, ती फार सुंदर होत असते महाराज. म्हणजे आपल्या जीवनामधली सकाळ महत्त्वाची आहे आणि आपल्या जीवनामधली संध्याकाळ सुद्धा महत्त्वाची आहे. काय असावं संध्याकाळी? संध्याकाळ झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये जे देवघर आहे त्या देवाच्या समोर दिवा लावावा.
तुळशीच्या समोर त्या ठिकाणी दिवा लावावा, भगवंताची आरती त्या ठिकाणी आपण अंतःकरणापासून करावी आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरामध्ये भांडण किरकिर नसावी, घरामध्ये वाद नसावे. कारण की आजही प्रथा आहे, आज संध्याकाळच्या वेळेला भगवान शिवशंकर आणि पार्वती माता सायंकाळच्या वेळेला आपल्या घराच्या समोर त्या ठिकाणी फेरी मारण्यासाठी येतात महाराज. आणि ज्यावेळी आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी येत असतात, आपल्या घरामध्ये जर विवादाचं वातावरण असेल महाराज, तर ते आपल्या कुटुंबाला शाप देऊन त्या ठिकाणी निघून जातात. आणि जर घर स्वच्छ असेल ना, ज्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू आहे, ज्या घरामध्ये देवघर स्वच्छ आहे, त्या देवाच्या समोर सुंदर दिवा त्या ठिकाणी लावलेला आहे. हे ज्यावेळेस ते भगवान शिवशंकर पार्वती संध्याकाळी बघतात महाराज, त्यावेळी दोन्ही हाताने भरभरून आशीर्वाद त्या कुटुंबाला देतात, बाबा सुखी राहा. आणि हे सर्व नाही दिसल्यानंतर त्या ठिकाणी शाप देऊन निघून जातात महाराज. मला सांगण्याचं तात्पर्य आहे की मानवी जीवनामधली, तुमच्या आमच्या जीवनामधली सकाळ संध्याकाळ तरी महत्त्वाची असावी, ती तरी जीवनामध्ये आपण चांगली जगली पाहिजे. हे सकाळ संध्याकाळचा तरी आपण विचार चांगला केला पाहिजे. पण संत महात्मे जे जगतात महाराज, संत महात्मे असे जगतात, संत महात्म्यांच्या जीवनामध्ये हे तिन्ही काळ नव्हे, म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, सकाळ संध्याकाळ याचा विचार ते जास्त करत नाहीत. मग कुठल्या काळाचा विचार करतात? त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं ध्येय एकच असतं, त्यांना फक्त आपल्या डोळ्यासमोर नेहमी आपला अंतकाळ दिसत असतो. कुठला अंतकाळ? जो शेवट आहे महाराज, आपला शेवट जो आहे, आपला अंतकाळ जो आहे, तो आपल्या जीवनामध्ये चांगला झाला पाहिजे. याच्यासाठी संत महात्मे आतोनात आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतात, आतोनात त्या ठिकाणी कष्ट घेतात महाराज. या ठिकाणी तुकोबरायांनी सुद्धा आपला जन्म झाल्यानंतर या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण केलं. एवढी श्रीमंती होती महाराज, एवढी श्रीमंती होती तुकोबरायांच्या जीवनामध्ये. ते बालवयामध्ये वडील त्या ठिकाणी सोडून गेले, संसाराची जबाबदारी मस्तकावरती पडली. एवढी इस्टेट होती तुकोबरायांची, तुकोबरायांना माहिती सुद्धा नव्हतं की एवढी संपत्ती आपल्या वडिलांनी आपल्यासाठी सोडून गेले म्हणून. आपल्या वडिलांचं निधन झाल्याच्या नंतर तुकोबरायांनी ज्यावेळेस आपल्या वाड्याची पाहणी केली, तर एक वाडा असा होता महाराज तुकोबरायांच्या घरी. त्या वाड्याला मोठं असणारं कुलूप लावलेलं होतं. लक्षपूर्वक ऐका, संत महात्म्यांचं जीवन आपल्या लक्षामध्ये येईल. त्या वाड्याला मोठं असणारं एक कुलूप लावलं होतं. तुकोबरायांनी विचार केला, हा वाडा आपल्या मालकी हक्काचा आहे. आज आपण एवढे लहानचे मोठे झालो, परंतु या वाड्यामध्ये आज आपल्या वडिलांनी काय ठेवलं आपल्याला माहिती नाही. पण आज इहलोकाची यात्रा संपून आपले बाबा निघून गेले, की मन आज तरी कर्तव्य म्हणून आपलं आहे की या वाड्यामध्ये काय आपण बघितलं पाहिजे. त्या वाड्याचं कुलूप तुकोबरायांनी उघडलं. आतमध्ये जर जाऊन पाहिलं महाराज, भला मोठा वाडा होता, परंतु संपूर्ण वाड्यामध्ये कर्ज खताने तो वाडा भरला होता. तुकोबरायांच्या वडिलांनी आजूबाजूच्या बऱ्याच गावांना कर्ज दिली होती महाराज. सावकार होते तुकोबरायांचे वडील. ते कर्ज खत भरलेला वाडा होता. त्या वाड्याकडे पाहिलं, काही कर्ज खत सोडून पाहिली. कुणाचं घर गहाण ठेवलेलं, कुणाच्या जमिनी गहाण ठेवलेला, कुणाचं सोनं नाणं गहाण ठेवलेलं. ते कर्ज खत वाचली. मनामध्ये विरक्ती उत्पन्न झाली, रे एवढे कर्ज खत, एवढे कर्ज खत, एवढ्या लोकांना आपल्या वडिलांनी कर्ज दिलेलं आहे. मनामध्ये विरक्ती निर्माण झाली आणि आपलं घरदार सोडून तुकोबराय भगवंताचं चिंतन करत निघून गेले महाराज. एका डोंगरामध्ये, आजही ते डोंगर आहेत, भामचंद्र, भंडारा, घोराडेश्वर. त्या ठिकाणी त्या घोराडेश्वराच्या डोंगराच्या तळाशी त्या ठिकाणी एक पुरातन असणारा शिवमंदिर आहे. त्या ठिकाणी गेले, भगवंताचं चिंतन करत बसले. घरी कुणाला काही सांगितलं नाही. पत्नी काळजी करत होती, भाऊ काळजी करत होता. सर्वांनी शोध घेतला महाराज आणि तुकोबरायपर्यंत सर्वजण जाऊन पोहोचले. आणि तुकोबरायांच्या भावाने विनंती केली, दादा आम्ही तुम्हाला नेण्यासाठी आलो, दादा घरी चला. असं घरदार सोडून कोणी येतं का हो? भगवंताचं चिंतन करण्यासाठी तुम्ही आलात ना, तुम्ही घरी यावं, तुमची गरज आहे आम्हाला. तुकोबरायांनी सांगितलं, मला जर घरी न्यायचं असेल ना, अट आहे माझी एक. काय अट आहे दादा? अट घातली तुकोबरायांनी. माझी अट अशी आहे की एवढी संपत्ती आपल्या वडिलांनी बाबांनी आपल्यासाठी कमवून ठेवली रे. कित्येक लोकांना कर्ज त्या ठिकाणी दिली, कर्ज खतांनी अख्खा वाडा भरला, पण ती कर्ज वसुली जीवनामध्ये आपल्याला कधी करायची नाही. ते कर्ज पुन्हा त्या ठिकाणी कधी कोणाकडून एक रुपया देखील आपल्याला घ्यायचा नाही. ते सर्व कर्ज खते जर पाण्यामध्ये बुडवायचे असतील ना, तर मी घरी यायला तयार आहे. भाव होता महाराज. आणि ते लहान बाबांनी तुकोबरायांसमोर हात जोडले. दादा एवढंच ना, इंद्रायणीच्या तीरावरती तुकोबरायांना उभं केलं. पूर्वेच्या काही बैलगाड्या होत्या, बैलगाड्या जुबल्या महाराज. त्या वाड्यासमोर गेल्या आणि एका बैलगाडीमध्ये ती कर्ज खतं भरली. त्या काळामध्ये जर पाहिलं महाराज,
तर त्या ठिकाणी 14 गाड्या त्या कर्ज खताने भरल्या. 14ची 14 गाड्या इंद्रायणीच्या डोहापर्यंत, त्या इंद्रायणी तीरापर्यंत आणल्या आणि त्या इंद्रायणी नदीमध्ये 14 कर्ज खताच्या गाड्या बुडवल्या महाराज. तेव्हा तुकोबाराय घरी गेले. याला म्हणावं संत महात्मे. आज आपण 10 रुपये जर कुणाला दिले महाराज तर आपण 10 वेळा तोंडामधून काढतो की नाही? अरे संत महात्मे फार श्रीमंत होते, परंतु आपला श्रीमंतीचा गर्व, श्रीमंतीचा अहंकार, कारण की या ठिकाणी श्रीमंतीची आहे महाराज. ते सोनं नाणं पैसा पाणी हे संत महात्मे याला काही महत्त्व त्या ठिकाणी देत नव्हते. महत्त्व फक्त भगवंताचं नामस्मरण, आपली अंतःकरण त्या ठिकाणी शुद्ध पाहिजे. भगवंताचं नामचिंतन केलं महाराज. असंख्य असणाऱ्या यातना तुकाराम महाराजांना सुद्धा भोगाव्या लागल्या. एक काळ तुकोबारायांचं असं आलं महाराज, तर घनामध्ये अन्न पाणी सुद्धा काही शिल्लक राहिलं नाही. रे कोपला पाटील गावीच हे लोक, आता मज भीक कोण घाली. रे आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके, जाऊ प्रति भिके कुत्री घर डाकी. ती अशी अवस्था तुकोबारायांची झाली. पण तुकोबारायांनी आपल्या अंतःकरणामध्ये जी धारणा केली होती भगवत प्राप्तीची, ती अंतःकरणापासून कधी सोडली नाही. वास्तविक जर पाहिलं महाराज तर तुकोबाराय म्हणजे श्री संत नामदेवरायांचा अवतार. नामदेवराय एवढे भगवंताचे भक्त होते, एवढे भगवंताचे भक्त होते. नामदेवरायांनी आपल्या जीवनामध्ये एक प्रतिज्ञा केली होती महाराज. काय केली होती प्रतिज्ञा? अरे 100 कोटी तुझे करीन अभंग, भगवंता 100 कोटी अभंग करील. किती झोप नाही लागली तुम्हाला? कोणी प्रतिज्ञा केली होती? नामदेव महाराजांनी. भगवंतासमोर देवा 100 कोटी अभंग मी लिहून काढिलं. परंतु नामदेवरायांनी सर्व कुटुंब अभंग लिहिण्यासाठी बसवलं महाराज. 96 कोटी अभंग लिहून काढले. 4 कोटी अभंग लिहायचे राहिले आणि देहावसान झालं. आणि भगवंताला सांगितलं या ठिकाणी नियम जरी मी केला असेल ना तरी तो नियम पूर्ण करण्याचं काम भगवंता तुझं आहे. मी पुन्हा जन्म घेईल आणि पुन्हा राहिलेले अभंग लिहिल. आणि म्हणून जगद्गुरु तुकया अवतार नामयासा ते 4 कोटी अभंग लिहिण्यासाठी पुन्हा तुकोबाराय म्हणजे पुन्हा नामदेवरायांनी तुकोबारायांच्या नावाने किंवा तुकोबाराय म्हणून या मृत्यूलोकामध्ये अवतार घेतला. आणि खऱ्या अर्थाने भगवंताची भक्ती केली. एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली की या ठिकाणी शेवटच्या क्षणी महाराज त्या ठिकाणी साक्षात परमात्म्याचं वैकुंठावरून काय आलं नेण्यासाठी? तो शेवटचा क्षण त्यांचा आला नव्हता महाराज. साक्षात परमात्म्याने वैकुंठावरून त्या ठिकाणी विमान पाठवलं आणि त्या विमानाला पाहिल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने आपण जेवढा परमार्थ जीवनामध्ये केला ना तो सफल झाल्याचं समाधान त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या अंतःकरणाला त्या ठिकाणी वाटलं आणि त्यांच्या मुखामधून शब्द निघून गेले. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला, 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 शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु
शेवट तो भला माझा बहु गोड झाला. या ठिकाणी तुकोबरायांना ज्यावेळेस भगवान पाहिलं आणि तुकोबरायांच्या मुखामधून शब्द निघाले, रे शेवट तो भला माझा बहु गोड झाला. रे याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. जीवनामध्ये जो अट्टहास केला होता की परमात्म्याच्या चरणाजवळ जागा मिळावी, भगवंत मला जीवनामध्ये प्राप्त व्हावा, तो माझा शेवट गोड झाला. माझ्या अंतःकरणामधली इच्छा, माझ्या मनामधली इच्छा पूर्ण झाली. मला सांगण्याचं तात्पर्य एवढं होतं महाराज की या ठिकाणी संत महात्मे विचार करतात फक्त आणि फक्त आपल्या अंतकाळाचा. आपण जीवन जगत असताना या कुठल्याही काळाचा विचार करत नाहीत महाराज. फक्त घाबरतो आपण. मृत्यूची भीती प्रत्येकाला असते महाराज, पण जीवनामध्ये आपला प्रारंभ त्या ठिकाणी चांगला पाहिजे तर आपला शेवटसुद्धा चांगला होतो. काही काहींचा नसेल प्रारंभ चांगला तरी सुद्धा त्यांना आपला शेवट गोड करता येतो महाराज. बघा आपल्या इतिहासामध्ये महाभारतामध्ये सुद्धा असंख्य असणारे असे उदाहरणं आहेत की ज्यांची सुरुवात जरी चांगली नसली, काहींचा प्रारंभ चांगला असतो, मध्येही चांगला आहे, परंतु शेवट जो आहे तो फार असणारा वाईट होतो. काही काहींचा प्रारंभ वाईट आहे, मध्य देखील वाईट आहे, परंतु शेवट काहींचा चांगला झाला. काहींचा प्रारंभ देखील सुखरूप आहे आणि शेवटसुद्धा कसा झाला, सुखरूप झाला. एक असं महाभारतामधलं व्यक्तिमत्व आहे महाराज. प्रारंभ थोडासा वेगळा होता, थोडासा वाईट होता, तो म्हणजे ती असणारी आंधळी धृतराष्ट्र. प्रारंभ जो आहे थोडासा वाईट आहे. कसा आहे वाईट की जन्मतः नेत्रहीन आहेत, दोन्ही डोळ्याने काही दिसत नव्हतं महाराज. कुणाला? धृतराष्ट्राला. नावा आपण नेहमी ऐकून आहेत. दोन्ही डोळ्याने काही दिसत नव्हतं म्हणजे प्रारंभ थोडासा वाईट आहे, दिसत नव्हतं काही. पण मध्ये एवढा सुंदर आला की हस्तिनापूरचे काय झाले, सम्राट झाले, राजे झाले महाराज. मध्ये चांगला आहे आणि शेवट जर पाहिला महाराज तर शेवट हा एवढा विचित्र होता, एवढा विचित्र शेवट होता महाराज. जेव्हा महाभारताचं युद्ध झालं आणि युद्ध संपल्यानंतर काय झालं, महाभारताच्या युद्धामध्ये कौरव किती होते? 100 कौरव मारले महाराज. 100 कौरव मारल्या गेले, एकही मुलगा त्या ठिकाणी जिवंत नव्हता आणि 100 लेकरं मेल्याचं दुःख हे आंधळ्या कुणाला झालं? धृतराष्ट्राला झालं महाराज. जरी आंधळे होते तरी एवढा दुःख झालं, असाही असणाऱ्या वेदना. आणि युद्ध संपल्यानंतर पांडवाच्या अश्वित त्या ठिकाणी राजमहालामध्ये राहू लागले. परंतु या 5 पांडवापैकी थोडंसं कठोर अंतकरण असणारा भीम त्या ठिकाणी होता. ज्यावेळेस हा अंधा धृतराष्ट्र ज्यावेळेस जेवायला बसायचे ना महाराज, आणि जेवायला बसल्याच्या नंतर असं पंचपक्वान्नाचं ताट समोर मांडलेलं आहे धृतराष्ट्राच्या, आणि त्या भीमाने समोर बसावं आणि पहिला घास त्या धृतराष्ट्राने उचलावा, मुखामध्ये घालत असताना म्हणावा, रे खा. आता आमच्या भावामध्ये भांडणं लावण्यासाठी आमच्या घरी आलास का? आमच्या घरामध्ये आश्रय घेतलास का? अरे खा रे खा. तुझ्या 100 मुलापैकी आज एकही मुलगा जिवंत ठेवला नाही तरी आज आमच्या घरामध्ये खातोस. हा कर जेवण, पोटभर जेवण कर. तुझे 100 पोरं मीच मारले, जेव पोटभर. मला सांगा, असं म्हटल्याच्या नंतर तो हातामध्ये घेतलेला घास त्याला खाऊ वाटत असेल का? खाऊ वाटत असेल? कल्पना फक्त करा, डोळ्यासमोर प्रसंग आणायचं. एखाद्या उदार अंतकरणाच्या माणसाने आपल्याला आपल्या घरी जेवायला बोलावलं, पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला. आता त्या जागी फक्त आपल्याला ठेवा बरं का, लक्ष माझ्याकडे असू द्या. पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला, पंगत बसली, जेवणही आपलं झालं महाराज. फार सुंदर जेवण झालं. हात धुतला, हातामध्ये पाण्याचा ग्लास आहे, पाणी पित असताना ज्या माणसाने जेव घातलं तो माणूस आपल्यासमोर उभा राहिला. म्हटलं, का रे झालं का जेवण? हो झालं ना. चांगला होता का स्वयंपाक? अहो असं काय विचारतो, पंचपक्वान्नाचा स्वयंपाक, एवढा भारी जेवण, फार सुंदर जेवण झालं. आणि नंतर त्यांनी एक शब्द टाकला, म्हटला, बापाच्या घरी कधी खाल्लं होतं का? काय म्हणला? सगळं विचारलं महाराज. कसं झाला स्वयंपाक, झालं का जेवण? आणि फार सुंदर, एवढं सुंदर वर्णन केलं महाराजांनी खाल्लं ते. नंतर म्हटला, तुझ्या बापाच्या घरी कधी भेटलं होतं का? खाल्लं, कसं वाटेल त्याला? अरे आता पोटामध्ये गेलं ना रे अन्न. हां, आणि आता असं बोलतोस महाराज. एवढं वाईट वाटायचं आंधळ्या धृतराष्ट्राला. अरे खा, तुझे 100 लेकरं मीच मारले. महाराज हातामध्ये घेतलेला घास तसाच ताटामध्ये ठेवावा, भरलेलं ताट पुन्हा पाठीमागं लोटावं. 8 दिवस बघितलं महाराज धर्मराजाने, पण धर्मराजा थोडेसे बाजूला होते, लांबून बघायचे. एक दिवस जवळ आले धृतराष्ट्राचे. काय झालं हो काका? अहो दुःख सोडून द्या, ज्याचा जन्म झाला त्याला प्रत्येकाला जावं लागतं. आम्ही तुमचे मुलंच आहोत, जेवण करत जाओ. असं जेवणाचं ताट ते भरलेलं ताट पाठीमागं लावू नका.
आता धृतराष्ट्राने म्हणलं, काय माझं दुःख आहे तुला काय सांगावं, अरे रोज जेवायला बसलो का भीम माझ्या समोर येतो ना असं बोलतो, अरे कसं मला घास गिळणार आहे. धर्मराजाने म्हटले, भीमाला आवाज दिला. भीम धावत आला. काय झालं दादा? अरे कधी जेवायला बसल्याच्या नंतर अरे काका आहेत आपले चुलते आहेत ना सख्खे, मग कधी असं बोलायचं नाही. कधी जेवायला बसल्याच्या नंतर त्यांच्या ताटासमोर बसून असं कधी बोलायचं नाही. म्हटलं ठीक आहे दादा, उद्यापासून नाही बोलणार, पण उद्यापासून जेवायला बसल्यावर नाही बोलणार, जेवायच्या आधी बोलणार म्हणला भीम. पण मनात म्हणला महाराज, दुसऱ्या दिवशी जेवायला निघाले ना धृतराष्ट्र. भीम मध्ये आडवा झाला. काय ओ आंधळे काका, निघाले का आता जेवायला? जा पोटभर जेवण करा. ते अन्न नाही का, ते तुमच्या रक्त लेकरांचं मांस तुम्ही खाताय. जे लेकरं तुमचे 100 आम्ही मारले. महाराज एवढं वाईट वाटलं की आता या ठिकाणी राहायचं नाही. रात्रीच आपल्या पत्नीला उठवलं, गांधारी मातेला उठवलं, सोबत घेतलं आणि एका जंगलामध्ये निघून गेले. ते जंगलाला आग लागली महाराज. जंगल हे आगीने पेटलं आणि त्या आगीमध्ये जळून या धृतराष्ट्राचा मृत्यू झाला. म्हणजे एका सम्राटाचा काय झाला? मृत्यू झाला. मला सुंदर चांगला होता, म्हणजे प्रारंभ चांगला झाला. मध्यान्नी सम्राट होते महाराज, हस्तिनापूरचे सम्राट, परंतु शेवटी एका आगीमध्ये, जंगलाच्या आगीमध्ये जळून भस्मसात व्हावं लागलं. म्हणजे शेवट कसा झाला? वाईट झाला महाराज. आपल्या जीवनामधले आपला शेवट चांगला झाला पाहिजे याच्यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजे महाराज. काहींचा प्रारंभ देखील चांगला असतो, मध्य त्या ठिकाणी थोडासा वाईट होतो आणि शेवट त्या ठिकाणी चांगला होतो. कसा होतो मी सांगणार आहे. अगोदर भजन करा. विठाला 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 विठाला. प्रारंभ सुंदर आहे महाराज. हेच महाभारताचं युद्ध चालू असताना अर्जुनाचा मुलगा असणारा अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये घेरला गेला आणि त्या ठिकाणी चक्रव्यूहामध्ये घेरल्यानंतर अभिमन्यूचा त्या ठिकाणी मृत्यू झाला महाराज. या अभिमन्यूची असणारी पत्नी उत्तरा आणि त्या उत्तराच्या गर्भामध्ये असणारे बाल परीक्षिती, ज्यावेळेस 100 कौरव मारले गेले ना, त्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मास्त्र सोडलं होतं अश्वत्थाम्याने. कुणावरती? त्या उत्तरेवरती, उत्तरेच्या गर्भावरती, की पांडवांचा सुद्धा वंश पाठीमागे खंडित झाला पाहिजे, वंशाचा दिवा सुद्धा विझवून टाकायचा. या ठिकाणी 5 पांडव जरी जिवंत असले ना, या ठिकाणी या उत्तराचा गर्भ जर आपण नष्ट केला तर पांडव हा किंवा पांडवांचा वंश नष्ट होण्या या ठिकाणी होईल संपूर्ण. आणि या आशेने ब्रह्मास्त्र सोडलं महाराज त्या गर्भावरती. त्या उत्तरेने भगवंताला हात जोडले आणि खरी अर्थाने पांडवांना काही होणारच नव्हतं, कारण की रे मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवाराया. एकट्या भगवंताची कृपा जर जीवनामध्ये असेल ना महाराज, अरे 1000 नाही लाख शत्रू आपल्या जीवनामधले आपले असू द्या, फक्त एकट्या भगवंताची कृपा जर आपल्यावरती असेल ना, तर कोणी आपला केसही वाकडा करू शकत नाही. पण ऐका, तेवढी श्रद्धा, तेवढा भाव अंतकरणापासून त्या भगवंतावरती आपला असावा. संत महात्मे सांगून गेले, जाकी राखो साईया मार सके ना कोय, बाल बाका कर सके ना सब जग बैरी होय. रे जाकी राखो साईया मार सके ना कोय. या ठिकाणी संपूर्ण जग जरी आपल्या विरोधामध्ये गेलं महाराज, एकट्या भगवंताची कृपा असावी आपल्यावरती, कुणी आपला केसही वाकडा करू शकत नाही. या ठिकाणी ब्रह्मास्त्र सोडलं होतं त्या अश्वत्थाम्याने, पण उत्तराने हात जोडले भगवंताला. भगवंत वाचव रे या संकटामधून, या दुःखामधून. या ठिकाणी भगवंता फक्त तू सोडू शकतो आम्हाला, आजपर्यंत तूच रक्षण करताय देवा आमचं. भगवंताने सूक्ष्म रूप धारण केलं, उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला, आपल्या हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं आणि त्या ठिकाणी ब्रह्मास्त्र नाहीचं केलं. पण ते गर्भामध्ये असणारं जे बालक होतं महाराज, त्या बालकाने गर्भामध्ये आपले दोन्ही नेत्र उघडून भगवंताला पाहिलं आणि भगवंताला पाहिल्याच्या नंतर त्या बाळाचा जन्म झाला महाराज. जन्म झाल्यानंतर ते बाळ फक्त बघायचं. आजूबाजूला सर्वजण होते महाराज, सर्व त्या ठिकाणी पांडवाच्या घरी उत्सव साजरा, आनंद साजरा, सगळीकडे ते फक्त बघत होतं, पण हसत नव्हतं, रडत नव्हतं. फक्त स्थिर नजर होती. स्थिर होती का नजर? नाही महाराज. इकडं तिकडं फक्त केविलवाल्या नजरेने टू ते छोटंसं बाळ बघत होतं. कुणी तिथं आलं, म्हटले अरे हे काही रडत नाही, हसत नाही. म्हटले विचित्र बाळ जन्माला आले, याला खड्डा खांदून पुरून टाका. कुणी मनाबारी ग्रहणामध्ये जन्म झाला, याचा ग्रहणाची काहीतरी बाधा झालेली असावी, जन्म झालेले लेकरू रडतं महाराज लगेच, याचा आवाज अजून निघला नाही, याला जिवंत सोडू नका. परमात्मा त्या ठिकाणी आले महाराज. तू परीक्षित अरे ज्याला गर्भामध्ये परमात्म्याचं दर्शन झालं,
तो या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर तो बघत होता देवाला, अरे ज्याने मला गर्भात दर्शन दिलं तो कुठे दिसत नाही, वेगळे चेहरे दिसतात इथे, तो परमात्मा दिसत नाही ना कुठं. त्या भगवंताला शोधत होता. भगवंत ज्यावेळी समोर आले महाराज, भगवंताला पाहिलं ते लेकरू हसायला लागलं. सुरुवात या ठिकाणी चांगली झाली, मध्ये थोडंसं वाईट होतं महाराज. एवढे सुंदर असणारे राजा परीक्षिती, पण मध्याने असं काही घडलं की शिकार करण्याची इच्छा मनामध्ये उत्पन्न झाली. आणि इच्छा मनामध्ये उत्पन्न झाल्यानंतर या ठिकाणी कोशाग्रहामध्ये गेले. त्या कोशाग्रहामध्ये आपल्या पूर्वजांनी एक मुकुट ठेवला होता महाराज. भीमाने ज्यावेळी जरासंधाचा वध केला होता त्यावेळेस त्या जरासंधाचा मुकुट त्या ठिकाणी आणून कोशाग्रहामध्ये ठेवला. तो मुकुट पाहिला, हिरे माणिक मोती रत्नजडित असणारा मुकुट पाहिला. तो मुकुट उचलला, आपल्या डोक्यामध्ये घातला आणि बुद्धी भ्रमिष्ट झाली महाराज. शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला. उन्हाळ्याचे दिवस होते, तहान लागली. एका ऋषीच्या आश्रमाजवळ गेला. ते ऋषी ध्यानामध्ये बसले होते, शमीक ऋषी. त्याने सांगितलं, ओ महाराज, मी हस्तिनापूरचा सम्राट आहे, तहान लागली, मला पाणी प्यायचे. ध्यानस्थ असणाऱ्या ऋषींनी लक्ष दिलं नाही. राग आला, अरे मी हस्तिनापूरचा सम्राट असून हा माझ्याकडे लक्ष देत नाही, मी साधा पाण्याचा पत्ता याला विचारतोय, हा काही बोलत नाही. आजबाजूला पाहिलं, बाजूला एक मेलेला सर्प पडला होता महाराज. तो बाणाच्या टोकाने उचलला आणि त्या ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला महाराज यांनी. काही विचार केला नाही, ऋषीच्या गळामध्ये मृत सर्प टाकला आणि ही परीक्षित राजा पुन्हा पाठीमागं निघून आले. घडलं असं की त्या ठिकाणी ऋषींच्या काही शिष्याने त्यांच्या मुलाला, त्या शृंगी मुलाला जाऊन सांगितलं की असं असं घडलं, तुमच्या वडिलांच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला सर्प टाकला. फार राग आला महाराज. स्नान करण्यासाठी गेला होता ना, तसं स्नान करत असताना आपल्या हातामध्ये पाणी घेतलं आणि शाप देऊन टाकला, ज्याने कुणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये समाधीमध्ये अवस्थेमध्ये असलेले माझे वडील, अरे ज्याने कुणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा मेलेला सर्प टाकला असेल ना, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प येऊन त्याला दंश करेल आणि तो सुद्धा मृत्यूला प्राप्त होईल. शाप देऊन टाकला महाराज. मुलगा घरी आला, बाबा किती वेळ समाधी अवस्थेमध्ये बघ असताव. तो गळ्यामध्ये मेलेला सर्प उच काढला, बाजूला टाकून दिला आणि ज्यावेळेस त्या ऋषींनी आत्मपरीक्षण केलं महाराज आणि त्या ठिकाणी लक्षामध्ये आलं की अरे हा साधा सुद्धा कुणी नसू ना, हा हस्तिनापूरचा सम्राट. या ठिकाणी राजा परीक्षिताच्या हातूनही चूक घडली, हा अपराध घडला. पण हा अपराध घडला, ही चूक घडली, याची एवढी मोठी शिक्षा माझ्या मुलाने द्यायला नको होती. अरे जा रे, कुणीतरी सेवकांना कुणीतरी जा रे, त्याला किमान जाऊन तरी सांगा की आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प येऊन तुला दंश करेल. धावत पळत गेले महाराज काही शिष्य मंडळी. राजा परीक्षितीला सांगितलं, महाराज आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प येईल, तुम्हाला दंश करेल. म्हणजे आजपासून बरोबर 7 दिवस फक्त तुमचं आयुष्य काय आहे, शिल्लक आहे महाराज. राजा परीक्षितीच्या लक्षामध्ये आलं आणि आल्यानंतर काय करावं, या 7 दिवसामध्ये असं काय केल्यानंतर मला माझ्या जीवनामध्ये मुक्ती प्राप्त होईल महाराज. विचार केला या परीक्षितीने, काय करावं काय करावं. त्या ठिकाणी संत महात्म्याने सांगितलं की भागवत कथेचं श्रवण करा. शुकदेवजींनी त्यांना 7 दिवस त्या ठिकाणी भागवत कथा सांगितली. व मनामध्ये काही प्रश्न होते, रे अवघ्या 7 दिवसामध्ये मला मुक्ती प्राप्त होईल का. त्यांना सांगितलं, अहो 7 दिवसामध्ये नव्हे, अरे 1 तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. तुमच्याकडे तर 7 दिवस आहेत, फक्त 1 दिवस शिल्लक होता राजा खटवांग रायाकडे. अवघ्या 1 तासामध्ये, 1 दिवस नाही, अरे 1 तास उरला खटवांग रायासी, फक्त 1 तास शिल्लक होता ना. अवघ्या 1 तासामध्ये त्यांनी भगवंताचं नामचिंतन करून भगवंताची प्राप्ती करून घेतली. तुमच्याकडं तर 7 दिवस आहेत. 7 दिवस भागवत कथेचं श्रवण केलं आणि 7 दिवसामध्ये मुक्ती त्या ठिकाणी प्राप्त करून घेतली. मला सांगण्याचं तात्पर्य, प्रारंभ सुंदर झाला, मध्ये थोडासा वाईट होता, परंतु शेवट भगवंताची प्राप्ती झाली. म्हणजे शेवट सुद्धा काय झाला, चांगला झाला. विठाला 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 विठाला. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपला शेवट चांगला झाला पाहिजे. याच्यासाठी किती जण प्रयत्न करतात महाराज. करतो आपण त्याच्यासाठी कधी प्रयत्न, कधी करत नाही महाराज. आपण संसार करत असताना एवढी हवं असते महाराज संसाराची आपल्याला. आपल्या मनामध्ये फक्त एकच इच्छा असते. आता तुमच्या मनामध्ये काय आहे मला माहिती नाही. अरे ल्यावे खावे बरी असावे सदैव, हीची करी हवं संसारिक. आपलं बरं असावं, आपल्यावरती अवलंबून जे काही आपलं कुटुंब आहे त्यांच्या जीवनामध्ये कधी दुःख येऊ नाही. पैसा पाणी भरमसाठ असावा, संपत्ती असावी, जीवनामध्ये सर्व सुख असावी, असं वाटतं की नाही आपल्याला. नाही वाटत.
वाटतं महाराज, प्रत्येकाला वाटतं माझ्यावरती जेवढा कुटुंब अवलंबून आहे ना, प्रत्येकाने सुखी असावं. पैशाच्या पाठीमागे तर एवढे धावतो महाराज, आपण एवढे धावतो. अरे एवढी इस्टेट, एवढी संपत्ती आपण कमवतो महाराज, की आपल्या नंतरच्या 12 पिढ्या बसून खातील. किती? 12 पिढ्या निवांत बसून खातील महाराज. तरी मृत्यूलोकामधले तुम्ही आम्ही टेन्शन घेतो की माझी 13वी पिढी काय खाईल. आपल्यापेक्षा पशु पक्षी खूप चांगले महाराज, ते असं एवढा विचार करत नाहीत. अरे ही संपत्ती किती जरी कमवली महाराज, तरी सुईच्या टोकावरती बसेल ना, एवढी सुद्धा संपत्ती धन आपण जाताना आपल्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही. तुमच्या आमची गोष्ट सोडा, किती श्रीमंत होता रावण. अरे कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. या ठिकाणी शुद्ध सोन्याची घरं किती कोटी होती? 7 कोटी होती. वर ते घरं काय असे वरून वरून सोनं लावलं होतं का त्याला? मोठे मोठे बलाढ्य राक्षस राहत होते महाराज. अखंड सुवर्णाच्या भिंती, एवढी असणारी सुवर्णाची लंका, एवढा श्रीमंत रावण शेवटी जाताना काय घेऊन गेला हो? अरे रिकामे हाताने मृत्यूलोकामध्ये जन्माला यावं लागतं आपल्याला, आणि शेवटी जात असताना रिकामे हाताने जावं लागतं. या मृत्यूलोकामध्ये जो जन्माला आला महाराज, प्रत्येकाला आपण म्हणतो की रिकामे हाताने आला आणि रिकामे हाताने गेला, परंतु आमचे संत महात्मे असं म्हणत नाही. संत महात्मे सांगतात की आपण रिकामे हाताने येतही नाही, रिकामे हाताने जात नाही. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल, ताई मग काय घेऊन जन्माला येतो? जन्माला येत असताना आपण कर्म घेऊन जन्माला येतो, आणि शेवटी जात असताना सुद्धा आपण कर्म घेऊन या मृत्यूलोक या ठिकाणी सोडत असतो. जीवन जगत असताना भगवंताच्या नामचिंतनाचं कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. या संसारामध्ये आपण किती धावपळ केली महाराज, तरी एक ना एक दिवस हा संसार जो आहे तो सर्व संसार लेकरबाळ आपण म्हणतो, परंतु खरी अर्थाने या जगतामध्ये जर विचार केला तर सर्व जी असते महाराज ती काय आहे? माया आहे. आणि संत महात्मेने मायेला सुद्धा उपदेश केला. अरे नको नको मना गुंतू माया जळी, रे काळ आला जवळी ग्रासावया, रे काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोड विना तेव्हा माये बाप. कुणी कुणी म्हणेल आमचे वशीर वरती आहेत, परंतु महाराज आपल्या घरामध्ये नाही, आपल्या जवळ जरी डॉक्टर लोक बसून असले तरी सुद्धा वशीला त्या ठिकाणी चालत नाही, काही चालत नाही महाराज. जाण्याचा दिवस हा प्रत्येकाचा ठरलेला असतो. आपण म्हणतो सगळी सोयरी नाती संबंधी, आई माझी, भाऊ माझा, बहीण माझी, परंतु खरं जर पाहिलं तर या जगामध्ये कुणीही कुणाचं नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी.
माझी माया. अरे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जासिले एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून आपण म्हणतो गो हे सर्वजण माझे आहेत, परंतु शेवटच्या क्षणी कुणीही कुणाचं नाही. जेवढं धन कमावलं महाराज ते धन संपत्ती सुद्धा या ठिकाणी सोडून जावं लागतं. मी स्वतः सांगत नाही, सुभाष शेतकऱ्यांनी एवढं सुंदर वर्णन या ठिकाणी एके ठिकाणी केलं. धनानी भूमो पशुपश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवे कहा. धन भूमीमध्ये राहतं. विको थोडंसं कमी करा. धनानी भूमो पशुवश्च गोष्टी पशु पक्षी प्राणी एवढा प्रेम आपण त्यांच्यावरती सुद्धा करतो महाराज. काय काय म्हणतील ते पशु पक्षी प्राणी यांच्यावरती प्रेम करतो असं तुम्ही सांगता. इथं आमच्या माता भगिनी बसलेल्या आहेत, आपण शेतकरी वर्ग. मला सांगा प्राण्यावरती प्रेम नसतं का हो आपलं? नसतं. प्राणी जाऊ द्या, शेळ्या माहिती आहेत सगळ्यांना, असतं की नाही प्रेम? असतं महाराज. आमच्या भगिनींना फार नाद आहे. कशासाठी? सोनं फार महाग झालं महाराज की नाही. या भागामध्ये आहे तो नाद आणि असावं खऱ्या अर्थाने. ते सुद्धा कुठपर्यंत आपल्या सोबती येतात, शेवटी येत नाहीत महाराज. ते पशुपक्षी सुद्धा या ठिकाणी राहणार आहेत. धनानी भूम पशुवश्च गोष्टी गृह याच्यापेक्षा आपण म्हणतो माझे ती सुद्धा फक्तच्या उंबरठ्यात आपल्याच आहे. किती आपले असले किती जवळ कुठपर्यंत स्मशानापर्यंत नाही. असं कधी झालं की महाराज ते विधीला आलं आणि त्याला एवढं दुःख झालं त्याच्यात त्याने उडी मारली नाही महाराज. किती प्रेम असू द्या, किती जिव्हाळा असू द्या, फक्त कुठपर्यंत शेवटचा अंतिम निरोप देण्यापर्यंत आपण फक्त स्मशानापर्यंत त्यांच्यासोबत असतो, ते पाहुण्यासोबत. शेवटी आपण म्हणतो देह माझा, हा देह तरी आपला आहे का? तो देह सुद्धा आपला नाही. देह चितेमध्ये जळून भस्म होतो आणि शेवटी कर्मानुगो गच्छति जीवे कहा. शेवटी आपला आत्मा जो आहे आणि आपलं कर्म घेऊन शेवटी आपल्याला जावं लागतं. शेवटी जात असताना काय सोबत घेऊन जातो आपण? कर्म घेऊन जातो महाराज. मला सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की आपण जी संसारामध्ये बघतो महाराज ही सर्व काय आहे? माया आहे. संसार जे दाखवतो महाराज ते संसार फक्त आणि फक्त माया दाखवतो आणि संसार जीवनामध्ये या मायेमधून कधी जीवनामध्ये आपल्याला बाहेर पडू देत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. मग या मायेमधून जर बाहेर पडायचं असेल महाराज तर काय करावं? तो मार्ग कुणी दाखवला असेल तर ते म्हणजे संत महात्मे आहेत. ते संत महात्म्याने सांगितलं की संसारामध्ये जेवढी आहे ना ती माया आहे. मग या मायेचा परित्याग करून आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. संत महात्म्यांचं स्वरूप असं आहे महाराज. संत महात्मे असं जीवन जगतात महाराज. करण्याकरता एक उदाहरण सांगून जाईल. या ठिकाणी आता श्रीगोंद्याची यात्रा झाली ना. शेख महाराज मुहम्मदांची यात्रा झाली ना श्रीगोंद्याची. आणि उन्हाळा सुरू झाला की बऱ्याच भागामध्ये नाही प्रत्येक गावोगावी काय असतात? यात्रा असतात महाराज. जुन्या काळामधलं कुटुंब होतं. हे उदाहरण जे मी सांगते ना हे तुमच्या लक्षात येण्याकरता सांगते फक्त. हे जुन्या काळामधलं आहे. त्या ठिकाणी जसं आजही गावोगावी यात्रा भरतात महाराज. उन्हाळा सुरू झाला की त्या काळामध्ये सुद्धा यात्रा होत्या. त्या गावामध्ये एक कुटुंब असं होतं महाराज, फार साधं असणारं कुटुंब. पत्नी घराच्या समोर काहीतरी त्या ठिकाणी काम करत होती आणि गावामधले पुरुष वर्ग महिला वर्ग यात्रेच्या दिवशी गावामध्ये चालले होते, यात्रेला चालली होती. माता भगिनी बसली होती. तिने आपल्या पतीला आवाज दिला. ते बिचारा आपल्या घरामध्ये बसलं होतं. म्हटले अहो बघा ना, प्रत्येक जण उठतंय गावामध्ये यात्रेला चाललं, तुम्ही घरामध्ये बसलात. माझ्या पाठीमागं भरपूर काम आहे. एक काम करा, यात्रेला आज मी येत नाही, यात्रेला फक्त तुम्ही जा आणि काही सामान घेऊन पाठीमागं या. तिने त्या जुन्या काळामध्ये या ठिकाणी 50 रुपये घेतले, त्या नवऱ्याच्या हातावरती ठेवले. एक पिशवी त्या पतीच्या हातामध्ये दिली. थोडं लक्षपूर्वक ऐका म्हणजे लक्षामध्ये येईल. संत कसं दाखवतात किंवा संत महात्मे कशी असतात हे सांगायचं. ती पिशवी हातामध्ये दिली. सांगितलं हे पैसे घ्या आणि तुम्हाला यात्रेत पाठवते मी, यात्रेत जा आणि जी वस्तू तुम्हाला आवडेल ना ती घेऊन या. प्रत्येक वेळी असं होतं तुम्ही पैसे घेता, पिशवी घेता, यात्रेमध्ये जाता, पूर्ण यात्रा फिरता, पण रिकामे हाताने मागे येता, पैसे मागा आणता, काहीच घेऊन येत नाहीत. आज असं काही करू नका. एवढे 50 रुपये खर्च करूनच या. कुणी सांगितलं? दादा आवाज थोडासा वाढवा. कुणी सांगितलं? झोप नाही लागली तुम्हाला? बायकोने सांगितलं महाराज. पत्नीने सांगितलं पतीला एवढे 50 रुपये खर्च करून या. जुन्या काळातली पत्नी होती महाराज. याने सुद्धा आपली पिशवी आपल्या हातामध्ये घेतली. संपूर्ण यात्रा फिरला महाराज, पूर्ण यात्रा फिरला. पण यात्रेमध्ये घेण्यासारखं त्याला आवडीला असं काहीच नव्हतं. म्हणजे जेवढं काही त्याने पाहिलं तो म्हटलं हे तर अगोदरच आपल्या घरी आहे, मग कशाला रिकामं परत घेऊन जावं. बायकोने सांगितलं होतं जे आपल्या घरामध्ये नाही
जे तुम्हाला आवडेल ते घेऊन या, पण मला आवडायसारखं याच्यामध्ये काही नाही. म्हणून म्हटलं आता आपण रिकामे घरी जावं. शेवटची गल्ली राहिली होती बघायची. नेमकं म्हटलं आता जाता जाता एवढी तरी कशाला ठेवायची, काही जर दिसलं याच्यामध्ये नवीन तर बघून जावं. त्या गल्लीमध्ये शिरला महाराज. जात असताना शेवटचं दुकान दिसलं. ते जरा लांबूनच दिसलं. लांबून त्याच्या डोळ्यावरती काहीतरी चमकलं. चमकणारी वस्तू त्याला दिसली आणि आकर्षण वाटलं. अरे हे जरा काहीतरी वेगळं दिसतंय, जे अख्ख्या यात्रेमध्ये अख्ख्या दुकानामध्ये कुठेच दिसलं नाही. हे जर आपण आपल्या घरी घेऊन गेलो तर बायको काय होईल, खुश होईल, बायको आनंदित होईल. जवळ गेला महाराज. त्या चमकणाऱ्या वस्तूकडे पाहिलं आणि ते वस्तूकडे पाहिल्याच्या नंतर जवळ जाऊन पाहिल्यानंतर याला त्या वस्तूमध्ये आपलं प्रतिबिंब दिसलं. आरसा माहिती आहे सगळ्यांना, माहिती ना आरसा? त्या काळामध्ये माहिती नव्हतं महाराज. आता आरसे सगळीकडे आहेत. त्या ठिकाणी ती चमकणारी वस्तू म्हणजे आरसा होता महाराज. या आरशाच्या जवळ गेला. त्यांनी बाप जन्मी कधी आरसा बघितला नव्हता. त्या आरशाच्या जवळ गेला. त्याच्यामध्ये पाहिल्याच्या नंतर याला काय दिसलं, याचं स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. पण मी स्वतः असा दिसतो हे सुद्धा त्याला माहितीच नव्हतं महाराज. बघितलं त्या आरशाकडे, प्रतिबिंब दिसलं आणि त्याला बोलायला लागलं. म्हटलं अरे किती सुंदर दिसतंय हे. कोण म्हणतंय? हा स्वतःची स्तुती करू लागला. म्हटलं अरे बाबा किती सुंदर दिसतोय. आता असं म्हटल्याच्या नंतर त्याने केलेला हात सुद्धा त्याला आरशामध्ये दिसला. त्याला असं वाटलं की हा प्रतिप्रश्न मला करतोय की बाबा नाही मी नाही रे, तू किती सुंदर दिसतोय, अरे किती सुंदर बोलतोय. हा प्रतिबिंब तसंच बोलत होतं महाराज. अरे हा मला सुद्धा म्हणतोय की तू सुद्धा किती सुंदर दिसतोय. अरे फार चांगलं आहे. म्हटले किती किंमत आहे या रावसाहेबाची. आता इथं जर कुणी असेल तर इथली सोडून बरं का, या रावसाहेबाची किती किंमत आहे म्हटल्याच्या नंतर आता हा बराच वेळ हा प्रकार तो तर बघत होता. तो म्हटला अरे हे पटकन उचलून जा बाबा, तुझ्याकडे बघून दुसरे लोक वेडे होतील. हां पटकन हे उचल आणि घेऊन जा. तो म्हटलं नाही हो, याची किंमत किती आहे सांगा. म्हटलं हे बघ तुला जेवढे पैसे द्यायचे तेवढे दे. याने खिशामधले 50 रुपये काढले, दुकानदाराच्या हातावरती ठेवले आणि उचलले महाराज ती वस्तू. तो आरसा उचलला आणि घरी जायला निघाला. घरी रस्त्याने जात असताना सुद्धा हा त्याच्यासोबत बोलू लागला. म्हटलं अरे आजपर्यंत माझी एवढी जवळून चौकशी कुणी केली नाही. पाहुणे रावळे घर संबंधी बहीण भाऊ सगळ्यात मला, माझी स्वतःची बायको सुद्धा मला कधी जेवले का पोटभर एवढा व्यवस्थित विचारित नाही. हा एवढी सुंदर माझी चौकशी करतो. आणि रस्त्याने जात असताना त्यालाच बोलू लागला महाराज काय बरं आहे का तुझं, कांद्याचं पीक निघालं का, किती गेले, किती गोण्या भरल्या, आता गहू काढायला आला की नाही. कुणाला बोलत होता? हे दृष्टांतामधलं चांगलंय बरं चाललंय, फक्त मी तुम्हाला विचारत नाही. हे याला बोलत होता महाराज. परंतु प्रतिबिंब तसं बोलत होतं. याला असं वाटलं की अरे एवढा जेव्हा भावाचा मित्र मला भेटला ना, मग हा मित्र बायकोच्या समोर घेऊन जाणं काय योग्य नाही. याला आपण जीव लावायला पाहिजे. कारण की आता आपली विचारपूस करणारा फक्त एकमेव कोण आहे, हा आपला मित्र आहे महाराज. त्याला आनंद वाटला. त्याने त्या आरशाला पिशवीमध्ये टाकलं. घरी गेला. तळघरामध्ये एक रूम होती, त्या ठिकाणी गेला. बायकोकडे गेलाच नाही महाराज. त्या ठिकाणी तळघरच्या रूममध्ये गेला. तिथे एका खुंटीला हा आरसा टांगून ठेवला. पण मला कुणाच्या नजरेमध्ये यायला नको म्हणून त्याच्यावरती एक पांढरं उपरणं टाकलं, झाकून टाकलं आणि हा बाहेर आला. बायको म्हटली पैसे, म्हटलं हरवले. पिशवी, म्हटलं पिशवी हरवली. पैसे हरवले, पिशवी हरवली, काहीच घेऊन नाही आलो. बायको म्हटली तुम्हाला कुठं पाठवावं की न पाठवावं. झालं महाराज. दुसरा दिवस उगवला. सकाळी रोज याचा नित्यनियम चालू झाला. सकाळी स्नान संध्या झाली रे झाली, आंघोळ वगैरे झाली की त्या तळघरामधल्या रूमचं कुलूप उघडायचं, आतमध्ये जायचं, जवळपास 1 तास खाली थांबायचं आणि पुन्हा वरती यायचं, पुन्हा कुलूप लावायचं आणि चावी खिशामध्ये टाकायचं महाराज. चावी कधी तो बाहेर ठेवत नव्हता. बायकोने विचार केला अरे महिना झाला, 1.5 महिना झाला, आजपर्यंत कधी यांना त्या तळघराच्या खोलीमध्ये जाताना मी बघितलं नाही. पण आता 1.5 महिना झाला यांचा रोजचाच नित्यनियम झाला. रोज 1.5 तास त्या ठिकाणी जाऊन बसतात. नेमका आहे त्या काय खोलीमध्ये बघितलं पाहिजे. पण कुलपाची चावी असते यांच्या खिशामध्ये. एक दिवस तिने खिशामधली चावी झोपल्यानंतर काढून घेतली. दुसऱ्या दिवशी परत बाजार होता. बाजाराला पिशवी हातामध्ये दिली. सांगितलं पैसे घ्या, पिशवी घ्या आणि बाजार करायला जा, बाजार घेऊन या. हिने आपली पिशवी हातामध्ये घेतली. गेला महाराज बाजार. त्या ठिकाणी ते खाली काय नेमकं बघायचं होतं. हिने ते कुलूप उघडलं, आतमध्ये गेली. संपूर्ण रूम बघितली महाराज. कोपरा ना कोपरा पाहिला पण काही सापडलं नाही, काही दिसलं नाही. म्हटले अरे 1.5 तास या रूममध्ये येऊन बसतात, नेमकं कशाला येतात तेही माहिती नाही, काही नाही रूममध्ये. आणि जायला निघाली महाराज. जात असताना दरवाजाच्या पाठीमागं तो आरसा असा अडकून ठेवला होता. त्या पांढऱ्या कपड्याकडे उपरण्याकडे लक्ष गेलं. अरे इथं काहीतरी दिसतंय. ते तो कपडा असा धरला आणि खाली ओढला. खाली ओढल्याबरोबर तो कपडा बाजूला झाला आणि आरसा समोर स्पष्ट झाला. आणि आरशाच्या समोर उभल्याच्या नंतर हिला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. आता मी स्वतः असते हे सुद्धा तिला माहिती नव्हतं, कारण की कधी बघितलंच नाही. जसं आरशाकडे बघितलं महाराज, प्रतिबिंब आरशामध्ये पाहिलं, तसं जोरात आरडायला लागली. काय वाटलं असेल तिला?
तुमच्या लक्षामध्ये आलं मला काय म्हणायचं. जोरात आरडायला लागली महाराज. म्हटली आत्या, जोरात आवाज दिला. सासूबाई धावत पळत आली महाराज खाली. म्हटली काय झालं. म्हटली बघा ना माझ्यात काय कमी होतं, बघा ना तुमच्या लेकाने दुसरी बायको आणली. म्हणली काय म्हणली, बघा ना कुणाला आणून ठेवले. आता महाराज एखादं येडं असणार ठीक आहे, एखादं जर येडं असेल घरात तर ठीक आहे, पण सगळेच असावं का. महाराज ती सासू म्हणली अगं असं काय म्हणते, माझा मुलगा फार चांगला आहे, तर असं त्याची चुकी हाताने होणार नाही. म्हटली बघा ना एवढं काटकसरत करून मी यांच्यासोबत संसार केला. बघा ना मी तरी म्हणते की 1.5 महिना झालं कधी या रूममध्ये येत नव्हते, पण 1.5 महिन्यापासून या रूममध्ये एक तरी 1 तास येऊन बसतात ना. बघा ना कुणाला घेऊन आले. सासू म्हटली सरक, मला बघू ती कशी दिसती. सुनाला बाजूला लोटलं महाराज. सासू समोर उभी झाली. दिसलं हिला, ही म्हटली आणि सुनाची समजूत काढायला लागली. तिचं प्रेम दिसलं नाही हिला. ही म्हटली जाऊ दे ना ग बाई, आणली म्हणली आणि तरणी तरी आणायची. आणली तर आणली म्हणली 75 वर्षाची म्हातारी घेऊन आला. प्रतिबिंब दिसलं महाराज. आणि असा संसार आहे. बरं प्रतिबिंब दिसल्यानंतर या दोघींचा आवाज ऐकून मात्र धावत पळत आला महाराज. सासू सुनाचा काय कालबाज चालला. तो म्हटला काय झालं. सून सांगती बघा ना तुमच्या लेकाने दुसरी सून आणली. सासू म्हणती जाऊ दे ना, आणली तर आणली म्हातारीच आणली. आता सासरा म्हणला सारखा तुम्ही बाजूला, मला तरी बघू द्या. म्हातारी म्हणल्यावर नेमकं दिसती कशी. म्हातारीला बाजूला लोटलं महाराज. हा सासऱ्यासमोर उभा राहिला. म्हटलं तुम्हाला दोघीला डोके आहेत का. आवाज वाढ भाऊ दादा, तुम्हाला दोघीला काही कळतं का. म्हणले काय झालं. म्हटले अरे म्हातारी नाही आणि तरणी नाही, इथे फेटेवाला म्हातारं दिसतंय आणि तुम्ही म्हणताय की बायको आणली, तरणी आणली, म्हातारी आणली. मला सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की आरशाने दाखवलं महाराज. काय दाखवलं. प्रतिबिंब दाखवलं. जे आहे तेच दाखवलं का नाही ते दाखवलं. जे आहे समोर तेच दाखवलं महाराज. तशी संत महात्मे आहेत. या जगताची जशी परिस्थिती आहे महाराज, ती सत्य परिस्थिती संत महात्मे दाखवतात. नाही ते संसार दाखवतो, जे नाही ना मृगजळासारखं ते संसार दाखवतो. पण जे आहे आपल्या जीवनामध्ये ते दाखवण्याची ताकद फक्त संत महात्मे आहेत. आणि फक्त संत महात्म्यांनी सांगावं महाराज. म्हणून संत महात्म्यांनी स्वतः अनुभव घेतला की या ठिकाणी आपण जीवन जगत असताना आपला शेवट गोड झाला पाहिजे, आपला शेवट चांगला झाला पाहिजे ना, याच्यासाठी प्रयत्न आम्ही देखील केले. आमचा शेवट गोड झाला. हां महाराज झाला ना तुमचा शेवट गोड. कधी झाला, कशा पद्धतीने झाला, महाराजांनी सांगावं. आम्ही आमच्या माहेराला आलो आणि आमचा शेवट गोड झाला. अभंगाचं 2रं चरण. आलो निजा माहेरा, 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 आलो निजा माहेरा. भेटी रखुमाईच्या बारा, पासानी पानीदा, मदनी सनी मग पापा मद मद मगरे मगरे सा, पापा मद मगरे मगरे सा, पापा मद मगरे मगरे सा. भेटी रखुमाईच्या बारा, आलो निजा माहेरा, आलो निजा माहेरा, आलो निजा माहेरा, आलो निजा माहेरा. असो संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सगळेजण वारकरी भजन घेऊ. महिला वर्ग पुरुष वर्ग आपले 2 हात वरती करून भगवंताचं नामचिंतन या ठिकाणी करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा.
तुकोबराय सांगतात, अरे आलो निजाच्या माहेरा भेटी रुखुमाईच्या वरा. आम्ही आमच्या माहेराला आलो आणि ज्यावेळी या माहेराला आल्याच्या नंतर आम्ही आमच्या रुखुमाईच्या वराला म्हणजे आमच्या वडिलांना पांडुरंग परमात्म्यांना आणि आमची माता असणारी रुक्मिणी माता या आईला भेटलो आणि या आई वडिलांना भेटल्यानंतर खऱ्या अर्थाने आमचा शेवट गोड झाला असं म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी संत महात्म्यांचं माहेर म्हणजे हे पंढरपूर आहे. संत महात्मे सांगतात की माझे माहेर पंढरी आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण वारकऱ्यांचं माहेर हे पंढरपूर आहे. माहेरी काय असतं महाराज हे फक्त लेकीला कळत असतं. माहेरामध्ये जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत महाराज तोपर्यंत ते माहेर आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. आणि त्या माहेरामधले आई आणि वडील आपल्या जीवनामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या कची चप्पल सोडायची जागा ते अंगण तो उंबरा आपल्या जीवनामधला कायमस्वरूपीचा त्या ठिकाणी मावळल्या जातो. माहेर हा शब्द जरी छोटा आपल्या जीवनामध्ये दिसत असेल महाराज तर माहेर हा शब्द उच्चारला की आमच्या माता भगिनींना आपल्या आईवडिलांचं घर आठवतं. आणि वडिलांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी किंवा पुरुष वर्गांच्या जीवनामध्ये जर माहेर म्हटलं तर कुठलं असतं हो माहेर? आपलं माहेर इथेच आणि सासर इथेच. परंतु माहेर म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या अंतःकरणाला आपल्या आत्म्याला शांतता लागते, आपल्या जीवनाला परमोच्च असणारं सुखाची आणि आनंदाची प्राप्ती होते महाराज. ते म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामधलं काय असतं? माहेर असतं महाराज. आमच्या माता भगिनीला विचारा, संसार किती जरी सुखाचं असेल महाराज, किती श्रीमंत सासर भेटू द्या, किती सोन्याचा धूर जरी आपल्या सासरी निघत असेल महाराज तरी सुद्धा ओढ आमच्या माता भगिनीला कुणाची असते? एक दिवस का होईना माहेराला गेल्याच्या नंतर जे सुख लागतं महाराज, माहेरामध्ये आपली तुटकी बापाची झोपडी असू द्या, म्हातारी आई असू द्या, माहेरामध्ये चटणी भाकरी जरी खायला असेल महाराज, सासरमध्ये पंचपक्वान्न जरी असेल ना महाराज तर ती माहेराची चटणी भाकरसुद्धा आपल्याला काय लागते? गोड लागते. परंतु किती दिवस? जोपर्यंत त्या माहेरामध्ये आपली आई जिवंत आहे, जोपर्यंत माहेरामध्ये बाप जिवंत आहे महाराज तोपर्यंत त्या लेकीला त्या ठिकाणी माहेर असतं. तसं संत महात्म्यांचं माहेर म्हणजे आहे पंढरपूर. आपल्या जीवनामधलं माहेर जीवनामध्ये आपण जपून ठेवलं पाहिजे महाराज. परंतु जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत आणि खऱ्या अर्थाने लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जर कोण असेल महाराज तर ते फक्त आणि फक्त आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनामधील आपले असणारे आई वडील असतात. आमचे संत महात्मे सांगतात जोपर्यंत ही आई आणि बाप हे दोन तत्व आपल्या जीवनामध्ये जिवंत आहेत तोपर्यंत त्या आई वडिलांची सेवा करा. अरे माय बाप केवळ काशी त्यांनी न जावे तीर्थाशी. जोपर्यंत आई बाप जिवंत आहेत महाराज तोपर्यंत नाही तीर्थयात्रा केली तरी देखील चालते. का? अरे इथेच काशी इथेच ईश्वर, प्रेमळ आई अथांग सागर, माया ममता उदंड देसी नाही जीवाला घोर, माऊली देवा होणी थोर. आपली आई जी आहे ना वेळ प्रसंगी आई ही भगवंतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानली गेली आणि बाप जो आहे बाप सुद्धा भगवंतापेक्षा काय मानलं आहे? बापाला मोठं मानलेलं आहे महाराज. अरे आपल्या जीवनामधला बाप गेल्यानंतर आपल्या जीवनामधला कायमस्वरूपीचा आधार त्या ठिकाणी संपतो आणि आपल्या जीवनामधली आई मेल्यानंतर आपल्या जीवनामधला त्या ठिकाणी स्वरूपीची माया जी आहे ती माया जी आहे कायमस्वरूपीची त्या ठिकाणी संपल्या जाते. अरे ती आई एवढा प्रेम करते महाराज लेकरावरती, फक्त लहानपणीच नाही, एखादं लेकरू मोठं होऊ द्या, फार मोठं झालं ना महाराज तरी सुद्धा किती मोठं लेकरू झालं तरी ती आई त्या लेकरासमोर त्या ठिकाणी त्या लेकराला लहान समजते महाराज. जगासाठी मोठं असेल परंतु त्या आईच्या नेत्रासमोर ते मोठं असणारं लेकरू कधीही बघावं महाराज त्याला त्या मातेला ते लहान वाटतं. का? आई ही वात्सल्याची माय जी आहे त्या माईच्या अंतकरणामध्ये जे वात्सल्य आहे महाराज ते इतर दुसरीकडे कुठं जरी पाहिलं एखाद्या लहान लेकराची आई जाऊ द्या आणि मेल्यानंतर कुणी त्या लेकराच्या जवळ यावं महाराज, कुणी डोक्यावरून हात फिरवतो, कुणी पाठीवरून हात फिरवतो, बाळा रडू नको मी तुझ्या आईसारखी आहे. पण त्या लेकराची आई खऱ्या अर्थाने होता येतं आपल्याला होऊ शकत नाही. हात फिरवू महाराज आपण परंतु त्या हातामध्ये जी माईची ओढ आहे महाराज ती दुसऱ्या बाईच्या हाताला येऊ शकत नाही. ती ओढ फक्त स्वतःच्या आईच्या हातालाच त्या ठिकाणी असते महाराज. आईचे हे तत्व आहे आपल्या जीवनामध्ये. अरे हाडाचे काढ रक्ताचं पाणी आपली आई आपल्या लेकरासाठी करत असते. अतिशय पाठीमागं घडलेली एक घटना मी तुम्हाला सांगेल. हयात आज ते डॉक्टरही आहेत आणि आईसुद्धा आहे महाराज. या ठिकाणी तात्या असणारे त्या डॉक्टरचं तात्याराव लहाने असं नाव आहे. त्यांची 1992 महाराज किडनी फेल झाली आणि ते डोळ्याचे डॉक्टर होते. जवळपास 9 ते 10 लाख ऑपरेशन त्यांनी डोळ्याचे इतरांचे केली असतील.
ज्यावेळेस त्यांना समजलं की आपली किडनी गेली, घरामधल्या कुटुंबामधल्या बऱ्याच लोकांच्या किडन्या मॅच करून पाहिल्या, कुणाची होईना. त्यांची आई जिवंत होती, आईची किडनी मॅच झाली महाराज. पण मॅच झाल्याच्या नंतर आईने सांगितलं मी किडनी द्यायला तयार, पण माझ्याला त्या ठिकाणी लगेच सांगू नका. कारण की मी जर असं त्याला सांगितलं, जर समजलं त्याला की आईची किडनी आई आपल्याला त्या ठिकाणी देते, तर ऑपरेशन करून घेणार नाही, सांगू नको त्याला. मग एका वॉर्डमध्ये त्या ठेवलं, एका बाजूला आईला ठेवलं आणि ऑपरेशन करायचं ठरवलं महाराज. आणि सर्वांनी सांगितलं होतं की या दोघांची भेट होऊ देऊ नका. पण नेमकं काय झालं, ज्यावेळेस ऑपरेशनला आणण्यासाठी 2 लिफ्टमधून दोघांनाही खाली आणलं महाराज. आणि एकाच त्या ठिकाणी हॉलमध्ये दोघांची भेट झाली. दोघांनाही त्या ठिकाणी बेडवरती झोपलेले आहेत. ज्यावेळेस त्या डॉक्टरांनी त्या आईला बघितलं, आईनी उठून त्या डॉक्टरांच्या जवळ गेली, डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला, डोळ्यामध्ये पाणी आलं महाराज या डॉक्टरांच्या. त्यांना माहिती नव्हतं की आपली आईच आपल्याला किडनी देणार आहे. रडू लागले. आईने डोक्यावरून हात फिरवला, म्हटले तात्या अरे का रडतोस, रडू नको, अजून तुझी आई जिवंत आहे ना, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला काही सुद्धा होणार नाही. अरे एवढा मोठा डोळ्याचा डॉक्टर आहे, कितीतरी लोकांना नेत्र दिले, तो लोकदृष्टी दिली आणि तसा डोळ्यामधून काय चांगलं नाही, रडू नकोस, काही होणार नाही, डोनर भेटलेला आहे किडनीचा, काही होणार नाही, व्यवस्थित ऑपरेशन होईल, टेन्शन घेऊ नको, चिंता करू नको महाराज सांगितलं आईने. आईला सुद्धा ऑपरेशन थिएटरमध्ये नेती आईची किड काढली. परंतु अगोदर ते ऑपरेशन करणारे डॉक्टर होते महाराज, त्या डॉक्टरांना जवळ बोलवलं त्या आईने. त्या डॉक्टरांचा हात आपल्या हातामध्ये धरला, सांगितलं हे बघा माझी किडनी काढून मी आज माझ्या मुलाला त्या ठिकाणी बसवायची किडनी, पण काय तुमची फॉर्मॅलिटी असेल तेवढ्या पूर्ण करून घ्या, किती कागदावरती माझ्या सह्या घ्यायच्या असतील ना तेवढ्या घ्या. हे बघा मी अजून शुद्धीमध्ये आहे, मी माझ्या स्वतःच्या हाताने लिहून देते, लेखी देते, माझी सही देते. माझी एक किडनी जर नाही मॅच झाली ना तर माझी दुसरी काढा, मी मेले तरी चालेल, पण माझा मुलगा जिवंत राहिला पाहिजे, माझी किडनी त्याला बसली पाहिजे. ती ऑपरेशन झालं महाराज, किडनी त्या आईची काढली, ते लेकराला बसवली. बसवल्यानंतर 3ऱ्या दिवशी जरा शुद्धीवरती ती माता आली आणि त्या ठिकाणी उठल्याच्या नंतर बरोबर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी अरे आपल्याला किडनी काढल्यानंतर आपल्याला कुठून किडनी काढली, किती कापले, किती टाके पडले. शुद्धीवरती आल्यानंतर आईने ते बघितलं नाही. ती आई उठली, सांगत होती की मला माझ्या मुलापर्यंत घेऊन चला. सांगितलं हो एवढी मोठी जखम आहे तुमच्या पोटाला, कसं घेऊन जाणार, जाऊ नका. ज्यावेळेस नर्स आणि डॉक्टर सगळ्यांची नजर चुकवून ती असणारी आई भिंतीचा आधार घेत घेत आपल्या लेकरापर्यंत जाऊन पोहोचली. ते लेकराचा चेहरा आपल्या हातामध्ये घेतला, मुके घेऊ लागली त्या एवढ्या मोठ्या डॉक्टरचे. मला सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की लेकरू किती जरी मोठं झालं महाराज तरीसुद्धा आईसाठी नेहमी लहान असतं. जोपर्यंत ही आई आणि वडील आपल्या जीवनामध्ये जिवंत आहेत महाराज, तोपर्यंत या ठिकाणी सगळ्यात श्रीमंत असणारा व्यक्ती म्हणजे तो आहे की ज्याच्या जीवनामधले आई आणि वडील जिवंत आहेत. नाही तर आपण लाख परमार्थ करा आणि आपल्या चालण्या बोलण्या वागण्यामुळे जर आपल्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल महाराज तर हा परमार्थ भगवंताला मान्य नाही. म्हणून जीवन जगत असताना भगवंताची सेवा करत असताना आपल्या आईवडिलांची सुद्धा सेवा करणं अंतकरणापासून काळाची गरज नव्हे तर आपलं कर्तव्य अंतकरणापासून खऱ्या अर्थाने आहे. असो आज या ठिकाणी या कुटुंबामधलं या ठिकाणी एक आदर्श असणारं व्यक्तिमत्व आपल्या जीवनामधून गेलेलं आहे. या ठिकाणी या हरिकीर्तनामधून जे काही सर्व पुण्य एकत्रित झालं असेल हे सर्व पुण्य आपण या जीवात्म्याच्या नावे पाठवू आणि सर्वांनी भगवंताला एक विनंती आणि प्रार्थना करायची, भगवंता आत्तापर्यंत जी गती तुम्ही त्यांना दिली असेल याच्यापेक्षा उत्तम असणारी गती भगवंता तुम्ही त्यांना द्या, असं सर्वांनी भगवंताला विनंती या ठिकाणी करायची. असं आपल्या कीर्तनाची नियोजित असणारी वेळ ही संपलेली आहे. या ठिकाणी आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आमची श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. या सर्व मुली संस्थेमध्ये शिक्षण घेतात. यांच्यासारखे 125 मुली संस्थेमध्ये शिकत आहेत. अंतकरणापासून या सर्वांनी फार सुंदर साथ केली आहे. सर्वांचे आभार या ठिकाणी मानेला. मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण विकास महाराज अवसरी असतील. या ठिकाणी हरिभक्तपरायण आदरणीय आमचे म्हणजे आप्पा महाराज आहेत. या ठिकाणी आप्पा भाऊंचे चिरंजीव असणारे कृष्णा महाराज या ठिकाणी, विष्णू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. फार सुंदर या ठिकाणी पखवाज वाजवतो तो देखील आळंदीमध्ये 4-5 वर्ष या ठिकाणी साधना केली. अंतकरणापासून चे आभार. आपल्याच भागामधले आदरणीय गायक वृंद ठिकाणी उपस्थित आहेत. नाव काय मला माहिती नाही, परंतु माने भाऊ अंतकरणापासून फार सुंदर साथ केली. अंतकरणापासून यांची आभार या ठिकाणी मानेला. आणि माझा आवाज काय एवढा मोठा नाही, परंतु हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं आदरणीय संशिष्टीवाले भाऊ अंतकरणापासून यांची आभार मानेला. आमचे विनेकरी दाता असतील त्यांची आभार मानेला. या ठिकाणी झालेली सेवा सर्व संत महंत हो आरती घेऊ ना
त्यांच्या चरणी या ठिकाणी अर्पण करणार आहे. याच्या अगोदर फुलाचा अभंग होईल आणि नंतर आरती झाल्यानंतर फुलं सर्वांनी जागेवरती आल्याच्या नंतर टाकायचे. माईक चालू आहे का बघा. हॅलो. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही